श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपली एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती आपल्यावर नाराज होऊन निघून गेली, तर आपल्याला किती दुःख होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो इतका पॉवरफुल आहे आणि जर तुम्हाला ह्या उपायाने फरक नाही पडला, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये निगेटिव्ह कमेंट करू शकता किंवा विचारू शकता मला, की तुम्ही मला मला ह्या उपायाचा फरक पडला नाही. पण हा उपाय इतका पॉवरफुल आहे, की ह्याचा रिझल्ट 4 तासामध्ये 1 तासामध्येच होतो. पण तरीसुद्धा मी तुम्हाला 4-5 तास सांगते किंवा जास्तीत जास्त 24 तास, 12 तास तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. तुमची कोणतीही हरवलेली वस्तू असू द्या किंवा एखादी व्यक्ती रुसून तुमच्यावर नाराज होऊन निघून गेलेली असेल किंवा हरवली असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या उपायाकडे. मी तुम्हाला सांगते या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक स्टीलचा ग्लास. ग्लास स्टीलचाच असायला हवा. स्टीलचा ग्लास किंवा तांब्या जे काही तुम्ही वापराल ते वापरायचे तुम्हाला ते वापरू शकता. पण तुम्हाला हा ग्लास आपल्या डाव्या हाताने मध्ये पकडायचा आहे. डाव्या हातात पकडायचा आणि त्यामध्ये बघून असं बोलायचं आहे, की जी माझी कोणती वस्तू त्या नाव वस्तूचं माझी ही वस्तू हरवलेली आहे, मला मिळत नाही आहे. तर ही माझी वस्तू मला मिळावी. आणि ह्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे, तो ग्लास घ्यायचा आहे आणि तो ग्लास तुमच्या मेन गेटच्या म्हणजे जेव्हा दरवाजातून आपण आतमध्ये येतो त्याच्या डाव्या बाजूला तुम्हाला आतल्या साईडला डाव्या बाजूला तो ग्लास पालथा ठेवायचा आहे. पालथा ठेवल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत ती वस्तू मिळत नाही आहे, तोपर्यंत तो ग्लास पालथाच ठेवायचा आहे. त्याला उचलायचं नाही आहे. ह्या गोष्टीचा रिझल्ट 1 तासामध्येच मिळतो. पण तुम्हाला 12 तास किंवा 24 तास जोपर्यंत तुमची वस्तू मिळत नाही, तोपर्यंत तो पालथा ठेवायचा आहे. आणि असा एक आहे की जर तुम्हाला येणाऱ्याने बाहेरून कोणी आलं आणि तुम्हाला जर विचारलं, तर ते सांगायचं नाही की का ठेवला आहे म्हणून. असं वेगळं काहीतरी कारण सांगायचं, पण सांगायचं नाही की का ठेवला आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला जर असा डाऊट येतोय, की मी या ठिकाणी वस्तू ठेवली आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय, की मी या ठिकाणी ठेवलेली आहे, तर तिथे पुन्हा एकदा तुम्ही ग्लास पालथा असतानाच शोधायचा आहे. किती पण वेळा तुम्ही जर त्या ठिकाणी शोधलेलं असेल, तरीसुद्धा अजून एकदा शोधायचं आहे, पण ग्लास पालथा असतानाच शोधायचा आहे. ह्या गोष्टीचा नक्की रिझल्ट मिळतो. 1 तासामध्येच रिझल्ट मिळतो, पण तरीसुद्धा मी तुम्हाला 24 तास सांगते. जर तुम्हाला असं वाटत असेल कोणी डिस्टर्ब करतंय किंवा कोणी आपल्याला विचारेल, जर तुम्ही मेन गेटच्या दरवाजाच्या डाव्या साईडला नाही ठेवू शकत, तर तुमचा बेडरूमच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता हा ग्लास किंवा तांब्या, पण तो डाव्या बाजूलाच ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला ही वस्तू मिळाल्यानंतर जर तुम्हाला तांब्या उचलायचा आहे, तांब्या किंवा ग्लास, आणि त्याच्यावरती त्या जागी थोडंसं पाणी शिंपडून मग तो ग्लास उचलायचा आहे. म्हणजे उचलायचा आणि नंतर पाणी शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला रिझल्ट मिळालाच नाही तरीसुद्धा तुम्हाला ग्लास उचलावा लागला, तर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा तो उपाय करायचा आहे. पण ह्या उपायाचा नक्की उपयोग होतो. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांदा करायची गरजच लागणार नाही. हा उपाय इतक्या विश्वासाने करा, की आपली गोष्ट हरवल्यानंतर जेवढे आपल्याला हे असते, कळकळ असते, त्याच कळकळीने, त्याच विश्वासाने तुम्ही हा उपाय करा. नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे, जर एखादी व्यक्ती तुमच्यावर नाराज होऊन निघून गेली असेल घरातून किंवा हरवली असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी व्यक्ती घरातून निघून गेलेली आहे किंवा नाराज होऊन रुसून गेलेली आहे, तर त्या व्यक्तीचा तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे. कोणताही फोटो असू द्या, फुल साईज असू द्या किंवा पासपोर्ट साईज असू द्या, कोणताही फोटो तुम्ही घ्यायचा आहे. आणि तो फोटो तुम्हाला आपल्या मंदिरामध्ये, घरातल्या मंदिरामध्ये, आपण जिथे देवाचे फोटो म्हणतो त्याच्यासमोर आपल्याला तो फोटो पालथा घालून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक नारळ. केसरवाला नारळ पाहिजे, त्या सोललेला घेऊ नका नारळ. केसरवाला नारळ घ्या. तो नारळ त्या फोटोवरती तो नारळ ठेवा. शेंडी त्याची देवाकडे असली पाहिजे, अशा पद्धतीने तो नारळ ठेवा. त्याच्यानंतर त्या नारळाच्या बाजूला तुपाचा दिवा लावा. हा दिवा तुम्हाला रोज लावायचा आहे. जो आपण मंदिरामध्ये लावतो दिवा तो वेगळा, आणि हा दिवा नारळाच्या बाजूला लावायचा आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला किती दिवस करायचं आहे, तर जोपर्यंत ती व्यक्ती येत नाही किंवा ती व्यक्ती परत येत नाही किंवा ती व्यक्तीचा तुम्हाला काहीतरी बातमी मिळत नाही की कोणत्या ठिकाणी ती व्यक्ती आहे. नारळ ठेवल्यानंतर, दिवा लावल्यानंतर तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे देवाकडे, की या व्यक्ती घरी परत येऊ दे किंवा
त्याची काही ना काहीतरी मला बातमी मिळू दे, अशी मनोभावे प्रार्थना देवासमोर करायची. आणि त्यानंतर तुम्हाला हे जेव्हा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल, त्याच्यानंतर तुम्हाला 24 तासामध्ये रिझल्ट मिळेलच. पण तरीसुद्धा जोपर्यंत ती व्यक्ती पुन्हा येत नाही किंवा तुम्हाला काही बातमी मिळत नाही, तोपर्यंत हा दिवा, नारळ आणि फोटो तिथेच ठेवायचा आहे. दिवा दररोज लावायचा आहे दिवा तिथे त्या नारळाजवळ. त्याच्यानंतर जर एखाद्या वेळेला नारळ तडकला किंवा होतं असं कधी-कधी की नारळ तडकतो, तर घाबरण्याचं, टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही तो नारळ विसर्जित करून किंवा मातीमध्ये दाबून टाकायचा आणि दुसरा नारळ त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हा उपाय तुम्हाला कधीही करू शकता, पण तरीसुद्धा पिरियडमध्ये हा उपाय करू नका. पहिला जो उपाय मी सांगितलेला आहे, तो तुम्ही कोणत्याही वेळी, कधीही, अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये, सुतक असू द्या, पिरियड असू द्या, कोणत्याही वेळेमध्ये पहिला उपाय जो मी सांगितलेला आहे, तो तुम्ही करू शकता. हा दुसरा जो उपाय आहे नारळाचा, तो उपाय आहे तो तुम्हाला, तोही कधीही तुम्ही करू शकता. फक्त एवढंच की पिरियडमध्ये हा उपाय करू नका. हे 2 उपाय आहेत, ते त्या उपायांनी नक्कीच तुम्हाला तुमचा नक्की मनासारखा रिझल्ट मिळेल. तुम्ही स्वतः कमेंटमध्ये सांगाल की ह्या उपायाचा आम्हाला फायदा झालेला आहे. हे दोन्ही उपाय मला एका माझ्या मैत्रिणीच्या आजीने सांगितलेले, की जेव्हा आम्ही थोडंसं असं 8वी 9वीला किंवा 10वीला वगैरे असू, तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम झाल्या कारणाने त्यांनी आम्हाला हा उपाय सांगितलेला आहे. आणि ज्यांना पण त्या आजीने हा उपाय सांगितला, त्यांना नक्की रिझल्ट मिळालेला आहे. असं म्हणतात की जुन्या गोष्टींचा खरंच फायदा होतो, ओल्ड इज गोल्ड. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.